मराठवाड्यातील एखाद्या उद्योगपतीला स्टील, बियाणे किंवा इतर कोणताही माल परदेशात निर्यात करायचा असेल तर त्यासाठी पूर्वी मोठी कसरत करावी लागायची. माल कंटेनरमध्ये भरून तो तब्बल 400 ते 500 किलोमीटर दूर असलेल्या मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत पाठवावा लागायचा. यामध्ये वाहतूक खर्च, डिझेल, टोल नाकाचा खर्च, कागदपत्रांची प्रक्रिया अशा अनेक गोष्टींमुळे प्रत्येक कंटेनरचा खर्च हजारो रुपयांनी वाढायचा. पण आता ही परिस्थिती बदलू शकते, कारण हीच अनेक कामं आता जालना जिल्ह्यात होणार आहेत. आणि म्हणूनच जालना ड्राय पोर्टला मराठवाड्याच्या विकासाचा गेम चेंजर म्हटलं जातंय. पण ड्राय पोर्ट नेमकं काय आहे, त्यासाठी किती गुंतवणूक झाली आणि खरंच हा प्रकल्प मराठवाड्याचं भविष्य बदलू शकतो का? चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी कोमल वखरे आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोपं. ड्राय पोर्ट म्हणजे समुद्र किनाऱ्याशिवाय असलेलं एक माल वाहतूक केंद्र. इथे मालाची तपासणी, कागदपत्रांची पूर्तता आणि कंटेनरची साठवणूक केली जाते. त्यानंतर साठवलेला माल रस्ते किंवा रेल्वेच्या मार्गे थेट बंदरापर्यंत पाठवला जातो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बंदरातील अनेक कामं आता जालन्यात होणाऱ्या ड्राय पोर्टमध्ये होणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या ड्राय पोर्टसाठी महाराष्ट्रामधून जालना जिल्ह्याचीच निवड का केली गेली? तर जालना ही जागा निवडण्यामागेही खास कारण आहे. जालना हे आधीपासूनच महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं औद्योगिक केंद्र मानलं जातं. इथं मोठ्या प्रमाणात स्टील, बियाणं आणि कृषी प्रक्रिया उद्योग आहेत. तसेच मराठवाड्याच्या मध्यभागी असल्यामुळे या ड्राय पोर्टचा फायदा संपूर्ण मराठवाड्यातील उद्योग आणि शेतकऱ्यांना होणार आहे. जालना ड्राय पोर्टचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वाहतूक खर्चात बचत. याआधी उद्योगांना कंटेनर आणि माल मुंबईपर्यंत न्यावा लागत होता. आता ही प्रक्रिया जालन्यातच होणार आहे. वेळ आणि पैसा आता दोन्ही वाचणार आहे. याशिवाय चांगल्या लॉजिस्टिक सुविधांमुळे नवीन उद्योग आणि गुंतवणूकदार आकर्षित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. तसेच जालना आणि मराठवाड्यातील बियाणे, कापूस, फळे आणि प्रक्रिया केलेले कृषी उत्पादन निर्यात करणे आता अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे उद्योगासोबतच शेतकऱ्यांनाही या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगार कसे निर्माण होतील सांगते. ड्रायपोर्ट सुरू झाल्यानंतर मालाची साठवणूक करण्यासाठी मोठमोठी वेअरहाऊसेस उभारली जातील. त्यामुळे वेअरहाऊस कर्मचारी, सुपरवायझर आणि व्यवस्थापकांची गरज भासेल. तसेच मालाची वाहतूक करण्यासाठी ट्रक, कंटेनर आणि इतर वाहनांची संख्या वाढेल. त्यामुळे वाहन चालवण्यासाठी चालक, क्लीनर आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायालाही चालना मिळून या पोर्टमधून शक्य होईल. तसेच कंटेनर लोडिंग, अनलोडिंग, कस्टम प्रक्रिया, सुरक्षा, देखभाल आणि इतर सहाय्यक सेवांसाठीही मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असेल. म्हणूनच ड्रायपोर्टमुळे केवळ उद्योगच नाही तर स्थानिक युवकांनाही रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या प्रकल्पाचं काम नेमकं कुठपर्यंत आलं? तर या प्रकल्पातील अनेक महत्त्वाच्या सुविधा आधीच उभारण्यात आल्या आहेत. रेल्वे कनेक्टिव्हिटी विकसित केली आहे, कंटेनर यार्ड तयार करण्यात आलंय आणि कस्टम विभागाकडूनही आयात निर्यातीसाठी आवश्यक मान्यता मिळाली आहे. विशेष म्हणजे 2026 मध्ये पहिली ट्रायल कंटेनर रेक यशस्वीपणे जालनामध्ये उपस्थित होती. यामुळे प्रकल्पाची चाचणीही यशस्वी झाल्याचं म्हटलं जातंय. जालना ड्राय पोर्टचा प्रकल्प आता जवळपास पूर्ण झाला असून तो लवकरच प्रत्यक्ष व्यावसायिक वापरासाठी सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. मात्र या प्रकल्पाचा प्रवास सोपा नव्हता. जमीन संपादन, निधी आणि इतर प्रशासकीय कारणांमुळे काही काळ कामाचा वेग मंदावला होता. तसेच रेल्वे आणि रस्ते सुविधांचेही काही काम अजूनही व्हायचे बाकी आहे. तरीही केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकल्पासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. एकंदरीत पाहिलं तर जालना ड्राय पोर्ट हा केवळ एक प्रकल्प नाही तर मराठवाड्याच्या विकासासाठी एक मोठी संधी आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाला तर उद्योगांना चालना मिळेल, निर्यात वाढेल आणि हजारो रोजगार निर्माण होतील आणि मराठवाड्याला आर्थिक विकासाची नवी दिशा मिळू शकते. मात्र या सगळ्या अपेक्षा प्रत्यक्षात कितपत उतरतात हे येणारा काळच ठरवेल.
बाकी तुम्हाला काय वाटतं? जालना ड्रायपोर्ट मराठवाड्याचं भविष्य बदलू शकेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोप्पला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.